हाय हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मग मस्त आवरलेलं होतं ना. आज होता शुक्रवार आणि शुक्रवार होता तर आणि अधिक महिना आहे. आता अधिक महिना 2-3 दिवसांनी संपून जाणार आहे. तर म्हटलं चला आज आई तुळजाभवानीची आईची ओटी भरावा. तर तुळजाईची ओटी भरण्यासाठी मी इथं आले होते मंदिरामध्ये. तर हे कुठलं मंदिर आहे हे तर नगरकर ओळखतच असतील, कारण हे मोठं बुरानगरचं तुळजापूरच्या आई देवीचं मंदिर आहे आईचं. तर हे मंदिर जे तुळजापूरची देवी आहे त्याचं हे खूप मोठं मंदिर आहे. म्हणजे हे माहेर मानलं जातं. हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. नवरात्रातल्या खूप मोठी यात्रा असते इथं, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. असो आजची सकाळची मस्त तयारी झाली होती. आलेलो होतो तिथे, मस्त ओटीचं सामान वगैरे घेतलं आणि विशालला इथं नारळ फोडायचं होतं. तर त्याला नारळ फोडायला खूप आवडतं. तर इथे तो चप्पल घालून नारळ फोडत होता, पण त्याला नारळ फुटतही नव्हतं. तर म्हटलं पहिलं बाळा चप्पल काढ आणि मग छान असं मस्त नारळ फोड आणि छान असं दर्शन घ्यायचं आपल्याला आतमध्ये जाऊन. तर मग काय बसला नारळ फोडायला. पहिलं नारळ फोडून घेतलं त्याने आणि त्याने फोडलं. 2-4 वेळा ट्राय केलं पण फोडलंच. म्हणजे त्याला ते करायचं असतं, ते करायचंच असतं. असो तर मस्त असं त्याने नारळ फोडलं. मग बाकीचं आहोने फोडलं आणि मग निघालो आतमध्ये. तर आतमध्ये सुद्धा मस्त ओटीचं सामान वगैरे ओटी भरण्यासाठी घेतलेलं होतं आणि इथूनच एंटर आहे. आता इथं जे कुणी इथले परिसरातले लोक जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच असेल. तर हे खूप छान मंदिर आहे आणि इतकं मोठं मंदिर आहे ना की खूपच मोठं आहे. तर सोनूला इथं घंटी वाजवायची होती. विशालने तर वाजवली होती, पण सोनूने पण वाजवायची होती तिला पण. मग तिने ना त्या ह्याच्यावरती जाऊन घंटी वाजवली. खूपच उंच आहे ही घंटी आणि मी तर उड्या मारू वाजवून घेतली. तर इथं एंटरलाच देवीचे पावलं आहेत. तर तिथं हळदी कुंकू वगैरे वाहून हळदी कुंकू लावलं आणि फुलं वगैरे वाहून दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आतमध्ये गेलो. तर अजिबात गर्दी वगैरे नव्हती. सकाळचा 9 वाजले होते आणि देवीचा आतमध्ये अभिषेक चालू होता. गर्दी तर नव्हती, पण ज्यांचा अभिषेक चालू होता ते अगदी इतके जवळ देवीच्या उभं राहिली होती की अजिबात देवी दिसलीच नाही. म्हणजे आम्हाला दिसली पण व्हिडिओमध्ये सोनूला व्यवस्थित कॅप्चर करता नाही आली. ती साडी वगैरे पूर्ण नेसवलेली नव्हती. अभिषेक चाललेला होता म्हणजे पूर्ण व्यवस्थित आणि पूर्ण साडी बिडी घालायची चाललेलं होतं वरती. त्यांची पूजा चालली होती. तर इथं इतके गोंधळ होता त्यांचा पुढे की मग काय व्यवस्थित सोनूने शूट नाही केलं. पण जेवढं होईल तिने तेवढं शूट केलं. आणि मग मी हळदी कुंकू वगैरे पावलांना लावून घेतलं आणि ओटी वगैरे भरून घेतली. आणि विशालच्या पप्पाने दर्शन घेऊन इथं थोड्या वेळ ते बसले आणि मग मी इथं ओटी भरायला सुरुवात केली. आता नारळ, बांगड्या, ओटीचं जे काही सामान असतं, तांदूळ, हळकुंड वगैरे ते सगळं मी इथंच घेतलेलं होतं. आणि मग म्हटलं चला आता इथं ओटी भरून घ्यावी. आता तुळजाई भवानीची ओटी भरण्याचं महत्त्व काय, तर अधिक महिना आहे, आज शुक्रवार आहे आणि त्यामुळं मग म्हटलं चला आता ओटी भरून घ्यावं. आता अधिक मासामध्ये स्वतःच्या आईची ओटी पण भरतात, देवीची पण ओटी भरतात. तर म्हटलं चला आईची तर ओटी भरणं नाही झाली, पण देवीची तरी ओटी भरावी. आता आई म्हणायला गेलं तर खूप लांब आहे आमचं गाव. माझे माहेर खूप लांब आहे आणि एवढ्यात काही जाणं नाही झालं. आणि धोंडे जेवायला पण आईने त्यांनी काही केलेलं नव्हतं, त्याच्यामुळं मग काही तिकडे जाणं पण नाही झालं. शक्यतो आम्ही त्यांना काही जास्त करूनच देत नाही, कारण त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि आम्हाला असं नाही वाटत की त्यांना उगाच खर्चामध्ये टाकावं, म्हणून आम्ही नाही करून देत काही. आणि मग त्याच्यामुळं मग आई म्हणली तुळजाईची तरी ओटी भर. माझी तर नाही भरणं झाली आणि तिला म्हटलं होतं ये इकडं माझ्याकडं नगरला, मी तुझी ओटी वगैरे भरेल. पण तिची तब्येतही आता जास्त बरी नसल्यामुळं मग ती नव्हती आली. असो तर इथं दर्शन वगैरे घेतलं, मस्त ओटी भरली. आई तुळजाभवानीला म्हणलं काही चुकलं असेल तर माफ कर. आणि छान मस्त दर्शन झालं, छान अशी ओटी भरून झाली.
आणि बाहेर आलोत आणि इतका बाहेरचा परिसर, प्रसन्न वातावरण आणि इतकं छान होतं ना की खूप मस्त होतं. मुलांना तर खूप छान वाटलं आणि इतके सगळे इथं देव आहेत त्यांचे पण सगळे दर्शन घेतले आणि हे सगळं सोनूने शूट केलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मी केलं, पण तिने जसं जसं पुढं शूट करून घेतलं अगोदर, त्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर इथं ना म्हणजे सगळे देव आहेत, तर सगळे देवांचं दर्शन होतं एकदमच. तर इथं देवीचा इथं दुसरा दरवाजा पण आहे. इथून बघा, इथं हे पूर्ण मोठं मंदिर आहे. म्हणजे कसं तिथं जिथं नवरात्रामध्ये गर्दी असते ना, तर मग तिथं लोकांना नंबरला वगैरे थांबण्यासाठी खूप मोठा परिसर आहे. त्यानंतर इथं पाठीमागचा भाग आहे मग देवीचा, तर तिथं मग आपण दर्शन वगैरे घेतलं. आणि मग हे छोटे छोटे इथं देवाचे मंदिर आहेत, तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. फुलं वगैरे वाहिले, हळदी कुंकू वाहिलं, प्रसाद दिला. आणि मग कारण मला पुढे पण घरी जायचं होतं लवकर, का ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण भाशीबाईचं आज धोंडे जेवण होतं. ननंदबाईच्या इथं स्वयंपाकांना पण जायचं होतं, मला स्वयंपाक करायचा होता. आणि त्यानंतर तिथं पण त्यांचं धोंडे जेवण सेलिब्रेशन फोटोज व्हिडिओ पण तुम्हाला इथं पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. नंतर मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. तर बाहेरचं एवढं मोठं मंदिर आहे बघा, परिसर. इथं यात्रा भरते ना त्यावेळेस इतकी गर्दी असते ना, अगदी पाऊल टाकायला जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि मस्त वाटत होतं वातावरण, खूपच छान वाटत होतं. मंदिराच्या जवळ आलं ना की अगदी प्रसन्न मन भरून येतं आणि मस्त वाटतं. तर चला म्हटलं, आता ओटी वगैरे भरून झाली, मस्त दर्शनही झालं. आणि मग ह्या मावशींचे ओटीचे पैसे द्यायचे राहिले होते, म्हणजे मगाशी त्या म्हटले आधी दर्शन घेऊन या आणि मग द्या. तर मग आता दिले त्यांचं ते आणि मग निघालोत घरी. तर घरी जाताना इथं मस्त आता एक फुलाचे झाड इथनं खूप मस्त उमलले होते, फुलं खूप छान आले होते. व्हिडिओ तर मस्तच निघत होता, तर म्हटलं थोडासा घेतला. आणि आणि इथं ना जातानीच आमच्या तिथं जाताना हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे, जी नाशिकची देवी आहे ना तिचं सप्तशृंगी मातेचं. तर इथं पण छान छोटंसं मंदिर आहे, पण छान आहे मंदिर. आणि तर म्हटलं चला आता तिथून आलं तर इथं पण दर्शन घेतच असतोच, कारण हे अगदी वाटालाच मंदिर आहे, म्हणजे रस्त्यालाच आहे. तर मस्त दर्शन घेतलं तिथं पण. आणि विशालला तर घंटीच वाजवायची असती कुठं पण त्यालाच काही वाजवायला येत नव्हती. तर मग ते प्रयत्न करीत होता. त्यानंतर म्हटलं बाबा चल पुन्हा वाजव, मला आधी दर्शन घेऊ दे. आणि त्याच्या पप्पानी पण दर्शन घेतलं आणि मी पण मग दर्शन घ्यायला गेले. तर हे पण मंदिर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितलेलं असेल, कारण आम्ही इथं पण आधीमधून दर्शनाला येत असतो. कारण हे आमच्या घराच्या अगदी 1 किलोमीटरवर अंतरावरच असेल हे मंदिर, कारण खूप जवळ आहे. आणि मस्त दर्शन वगैरे झालं. इथं पण काही गर्दी वगैरे काहीच नव्हती आणि खूप मस्त दर्शन झालं. आणि इथं सुद्धा छोटे छोटे देवाचे मंदिर आहेत मस्त. तर खूपच छान वाटलं. त्यानंतर सोनूला पण दर्शन घ्यायचं होतं, तर मग तिला म्हटलं बाई मी शूट करते थोडंसं, तो दर्शन घे. आणि मग तिने दर्शन घेतलं, मस्त प्रदक्षिणा घातली. आणि इथं ही देवीची मस्त अशी पालखी आहे. तर ही पालखी नवरात्रामध्ये मिरवली जाते मस्त. आणि दर्शन वगैरे झालं. आणि ते सगळे छोटे छोटे देव आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवते. मस्त गणपती बाप्पा आहेत, सगळे देव आहेत. आणि पुढे इथं ना कानिकनाथाचं सुद्धा मंदिर आहे, म्हणजे 9 नाथाचे, ते 9 नाथ असतात ना, तर इथं आहेत ते बघा. मस्त छान मंदिर आहे. विशालला म्हटलं प्रसाद ठेव आणि दर्शन घे, तर त्यांनी दोघांनी पण प्रसाद ठेवून दर्शन वगैरे घेतलं. आणि मग नंतर घरी आलो, थोडंसं बाकीचं आवरलं आणि मग गेलोत आम्ही इथं लेक जावयाच्या कौतुकाच्या स्वागतासाठी, म्हणजे धोंडे जेवणाच्या. तर हे आहेत आमचे भाशीबाई आणि तिचे 2 मुलं आणि तिचे मिस्टर. तर त्यांचं आज धोंडे जेवण होतं, स्वयंपाक वगैरे झाला होता मस्त गप्पा छप्पा मारून अगोदरच. पण नंतर आधी काही शूट केलंच नाही. आणि नंतर मग ह्यांचे फोटो काढताना थोडंसं शूट घेतलं. तर त्यांचं इथं मानपान चालला होता. आणि म्हणजे ओवाळतात त्या माझ्या ननंदबाई आणि नंदावे आहेत. आणि बसलेले आहेत ते भाशीबाई आणि भाशीचे मिस्टर आणि ते आहेत. तर त्यांचं मग ऑप्शन वगैरे करून घेतलं. ह्याचा एक छोटासा डिटेल व्हिडिओ पण आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला. परू इकडे बघ ना.
तर भाशीचा मुलगा आहे ना तो इतके क्यूट आहेत ना छोटे छोटे आणि इतके मस्त आहेत की लय भारी ॲक्टिंग वगैरे करतात लय छान बोलतात. तर त्याचं ना इथं पाय धुईचा कार्यक्रम चाललेला होता. भाषाला म्हटलं तू तुझ्या भाषाचा पाय वगैरे धू आणि भाषा आणि भाशी मस्त बसलेली होती त्याचे. तर त्याला पाय धुवायचे होते तर मग त्याला पाय वगैरे धुवून त्यांचे पाय पूज आणि मस्त राम राम घाल. तर सगळे हसत होते पण बाकीच्यांचे कधी दुसरे व्हिडिओ घेतले नाही कारण आपलं चॅनल नवीनच आहे आणि व्हिडिओ सगळ्यांचे घ्यायला वगैरे थोडंसं ऑड वाटतं आणि त्याच्यासाठी मग आपण व्हिडिओ काही जास्त घेत नाही. थोडेफारच नॉर्मल घेत असतो. ज्यावेळेस सवय लागेल हळूहळू त्यावेळेस मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देईल आणि सगळ्यांना दाखवत जाईल माझ्या व्हिडिओमध्ये. तर मग इथं चाललं होतं त्यांचं आणि इतकी छान ही परूबाई तर लई भारी बसली होती. तिला वाटत होतं की आधी दादाचे पाय पुसतोय मामा माझे का म्हणून नाही. तर ती रुसून बसली होती इतकी छान ॲक्टिंग करीत होती ना. तर मस्त झोपी रे असन रे तिला दमले काय की. परूबाई मस्त अशी टंब फुगून बसलेली होती मामावरती आणि छान अशी बसली होती. नंतर ड्रेस दिल्याच्या नंतर खूप खुश झाली. पुढे बघा इथं कशी मस्त स्माइल देते. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.